नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा गुड मॉर्निंग. ॲक्च्युली आता गुड आफ्टरनून झाली आहे. 12:30 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि आपण आज 11:30 वाजता घरातून निघालेलो होतो. आपण जरा काल धंदा केल्यामुळे खूप थकलेलो होतो, म्हणून थोडी गाडी लेटच काढली आणि जरा बाहेर हॉस्पिटलला पण जायचं होतं, म्हणून गाडी लेट काढली आहे मित्रांनो. तर चला तर मग बघूया आजचा 5व्या दिवसाचं टार्गेट किती आहे ते. चला, किती धंदा होतोय, किती पोर्टर साथ देत आहे ते सर्व काही बघूया. अजून तर काही बुकिंग आलेली नाही. बुकिंग आली की मित्रांनो नक्कीच बघूया. मिळालेली आहे, गाडी लोडिंग झालेली पण आहे. बघू शकता अशा प्रकारे गाडी लोड झालेली आहे. एवढा मटेरियल आहे. सकाळचं हे पहिलं भाडं आहे मित्रांनो. चला तर मग पटपट जाऊया खारला, मुंबईला. मित्रांनो, आपण गाडी भरून निघालेलो आहे आता जस्ट. ही आपली पहिली ट्रिप म्हणता येणार नाही, कारण ही दुसरी ट्रिप आहे. आपण पहिली ट्रिप दाखवलेलीच नाही आहे मित्रांनो, ब्लॉग बनवलेला नाही आहे. ॲक्च्युली आपण पहिली ट्रिप रात्रीच मारलेली 12च्या नंतर. पनवेलला जेव्हा भाडं सोडलेलं त्या भाड्यानंतर आपल्याला दादरचं भाडं वाजलेलं मित्रांनो. आणि काल बघायला गेलं आपण तसा 9,000चा धंदा केला आहे, पण आपण ते कालच्या भाड्यात गिनती धरत नाही आहे. 12 नंतरचा धंदा आहे, म्हणून ते 2300 रुपयाचं भाडं मी आजच्या भाड्यात गिनती पकडतो मित्रांनो. मी सकाळी 5:30 वाजता घरी आलेलो आहे मित्रांनो. आणि लेट गाडी काढण्याचं कारण म्हणजे हेच की रात्रभर झोप झाली नव्हती आपली पूर्ण. मग आपण 10 वाजता उठलो आहे मित्रांनो, 5 वाजता झोपलेलो. तर बघूया आता. हे पण भाडं खारचं उचललेलं आहे. 1700-1750 रुपयाचं भाडं आहे मित्रांनो. पटापट खाली करूया. काय आहे मित्रांनो, टार्गेट जर घेऊन आपण धंदा केला ना तर धंदा होतोय मित्रांनो. आपल्यावर जर लोड असेल, आपल्यावर जर कर्ज असेल मित्रांनो, आणि टार्गेटचा आपण पाठलाग केला तर बरोबर पाठलाग देव पण साथ देतोय मित्रांनो आपल्याला, कारण आपण टार्गेट घेऊन धंदा चालू केला आहे. 100 दिवसाचं टार्गेट आहे मित्रांनो. 40-60च्या फॉर्म्युल्यावरती आपण धंदा करतोय. तर चला बघूया काय होतं आहे काय नाही. आजचा दिवस कसा जातो मित्रांनो ते पण आपण बघूया. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करूया. गाडी भरून निघालेलो आहे आपण. आता ठाण्यामध्ये पोचलेलो आहे आपण. ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया मित्रांनो. बघू शकताय माझीवाड्याचा ब्रिज किती जाम लागलेला आहे. सगळं चारी बाजूला जाम लागलेला आहे. सगळीकडे बघा, वरून हा ब्रिज आहे, खालून पण जाम आहे, वरून पण जाम आहे. खालून पण जाम आहे मित्रांनो, आणि हा ब्रिज वरून पण जाम आहे. बघू शकता कसलं भयंकर असं जाम लागलेलं आहे. 3 वाजायला आल्या मित्रांनो. अजून लोकेशनवर पोचलो नाही. 12:30-1ला ही बुकिंग घेतलेली होती. दादरमध्ये पोचलो आहे, पण ट्रॉफिक भरपूर आहे आता. 90 फीट रोडला आहे, शिवडीला साईडच्या रोडला. बघूया आता किती वेळ लागतोय, काय होतं अजून मित्रांनो. अजून 20 मिनटं दाखवते आपल्याला ट्रॉफिक. जाऊया मग लवकर. तर मित्रांनो फायनली आपण बँड्राला कलानगर येथे पोचलेलो आहे. आता 10 मिनिटात आपण पोचेल मित्रांनो. चला पटपट जाऊया लोकेशनवर. मित्रांनो फायनली लोकेशनला पोचलेलो आहे. या बिल्डिंगचं मटेरियल आपण घेऊन आलेलो आहे. बघू शकता इथं बँड्राला, खारघरला आलेलो आहे मित्रांनो. खारघर बँड्राला गल्लीमध्ये गाडी लावलेली आहे. ठीक आहे, चला तर मग खाली करून घेऊ मित्रांनो. बघू शकता खाली करायला घेतलेली गाडी. पटापट गाडी खाली होईल आणि आपण निघूया मित्रांनो गाडी खाली. अशा प्रकारे मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे. फक्त एक सीट राहिलेलं आहे. आता एक सीटच राहिलेलं आहे मित्रांनो. एक सीट खाली झाली की आपण पटापट निघूया. काय भाडं येतं का बघूया मित्रांनो. आलं तर लगेच घेऊया. तर मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे. आता आपण पुढच्या बुकिंगची वाट बघूया. काय होतं ते कळेल आपल्याला. 4:15 वाजत आलेले आहेत मित्रांनो. 1750 रुपयाचा धंदा आत्ता केलेला आहे. आणि रात्रीचं जे भाडं होतं ते 2350 रुपयाचं भाडं. म्हणजे बऱ्यापैकी 4000चा धंदा झालेला आहे आत्तापर्यंत. तर बघूया पुढे अजून किती धंदा होत आहे आपला, काय होतं आहे, आजच्या दिवसाचं टार्गेट किती होतं आहे आपलं पूर्ण, ते पण आपण बघूया. चला ब्लॉग कंटिन्यू करूया. दाखवल्याप्रमाणे
750 रुपयाची परत एकदा आपल्याला बुकिंग भेटलेली आहे. चला बघूया प्रवास कसा होतोय मित्रांनो या ही ट्रिपचा. लगेच वाजली ट्रिप, एक 10 मिनिटात तर लगेच ट्रिप वाजलेली आहे मित्रांनो. परेडला लो परेडला घेऊन जायचं आहे बँड्रावरून. चला तर मग जाऊया. आपण ॲक्च्युली बँड्राला नाही आहे, खारमध्येच आहे अजून. बँड्रा इथून पुढे राहत आहे मित्रांनो. चला मित्रांनो, माल लोड झालेला आहे. माल बघू शकताय काय आहे. एवढी एक गोणी आहे आणि हा जो 12 फुटाचा अँगल दिसतो तेवढाच आहे. बस गाडी पूर्ण खाली आहे मित्रांनो. चला पटापट जाऊया लोकेशनला. आपण निघालेलो आहे तर 10 किलोमीटर अर्धा तास लोकेशन दाखवतोय. लवकर जाऊया, लोपर्यंत जायचं आहे मित्रांनो. चला बघूया. भाडं पण दिलंय कस्टमरनं ऑलरेडीच, भाडं जातानाच देऊन टाकलं आपल्याला. बघूया आता. आपण आता सेना भवनला पोचलेलो आहे मित्रांनो. जरा व्हिडिओ झूम करून दाखवतोय कारण सेना भवनला आपल्याला जायचं नाही, त्याच्या अलीकडूनच सेनापती बापट मार्गावरून जायचं आहे म्हणून आपण जरा अलीकडूनच दाखवतो मित्रांनो. हे बघू शकता सेना भवन कसं आहे. चला मग पटकन जाऊया. आता सिग्नल सुटलेला आहे आपला. सेना भवन पुढे राहिलं मित्रांनो सरळ, आणि आपल्याला इथूनच लेफ्ट मारायचा आहे. बघू शकता मित्रांनो इथं बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचा स्टॅच्यू आहे आणि इथूनच आतमध्ये जायचं आहे आपल्याला. कारण इथून पुढून गेलं की राईट मारला ना आपल्याला ब्रिज चढायला भेटतोय मित्रांनो. आवाज बसलेला आहे, जरा सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्याच्यामुळे आवाज गुरगुरतोय मित्रांनो. तरीही ब्लॉक करतोय आपण कारण आपलं टार्गेट आपल्याला दाखवायचं आहे. तर बाबांनो, आपण लोकेशनला पोचलेलो आहे. मॅरेथॉन इनोवा बी विंग. इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. बघू शकता बिल्डिंग मित्रांनो, अशा प्रकारे बिल्डिंग आहे. कस्टमर बोलतोय वरती पाईप ते अँगल घेऊन या, त्याच्यावरून वादविवाद चालू आहे थोडा. लगेच येईल तो. त्याला बोललो आम्ही पोर्टरची गाडी आहे, आमचं काम नाही. आमचं काम फक्त दरवाजा उघडून द्यायचा आहे. तुमचं काम आहे येऊन घेऊन जायचं. चला तर तो येतोय मित्रांनो खाली, त्याच्याकडे देऊ आणि आपण लगेच निघू. मित्रांनो जरा एक प्रॉब्लेम झालेला आहे ॲपमध्ये. आपला आय डी टर्मिनेट केलेला आहे 4थ्या दिवशी. ब्लॉग बनवायला लागलो तर लगेच तो काहीतरी मोबाईल नंबरचा इश्यू झालेला आहे. एकाच नंबरवरती 2 ID किंवा 2 ID वरती एकच नंबर, असा काहीतरी इश्यू झालेला आहे. त्याच्यामुळे आता आपण परेलवरनं डायरेक्ट मित्रांनो घराच्या दिशेने निघतोय. कारण आज काय आपला धंदा होईल असं वाटत नाही. तरी पण तो 2300 आणि 1700 4000 आणि आत्ता एक 750चं भाडं मारलेलं आहे. 4700 रुपयाचा आज चांगल्या प्रकारे धंदा झाला आहे. आपण नाराज व्हायची गोष्ट नाही आहे. पण 6च वाजलेले आहेत मित्रांनो. अजून 2-3 हजाराच्या धंद्याची अपेक्षा होती, 1000 रुपयाच्या धंद्याची तर अपेक्षा होती, पण ते काही होऊ शकलेलं नाही मित्रांनो. मी तो जो स्क्रीनशॉट टाकला आहे बघा, हा बघा स्क्रीनशॉट आहे मित्रांनो. हा असा काहीतरी एरर यायला लागलेला आहे मोबाईलमध्ये. त्याच्यामुळे कारण आपण भिवंडीमधून प्रायव्हेट भाडी उचलू शकतो कितीही, पण बाहेर एरियामध्ये गेलं तर आपल्याला पोर्टरशिवाय पर्याय नाही आहे मित्रांनो. हा जमाना ऑनलाईनचा आहे, त्याच्याप्रमाणेच आपण चालतोय. पण पोर्टरवरती ॲपमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे आपण धंदा काही करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण उद्या सकाळी ऑफिसला जाणार आहे आणि काय प्रॉब्लेम झाला आहे तो बघणार आहे. आता सध्या तर आपण काय धंदा करू शकत नाही मित्रांनो. आणि काय होतं आहे काय नाही आहे ते उद्या मी तुम्हाला ब्लॉग नंतर नक्कीच 100% पहिला ब्लॉग अपलोड करून दाखवू शकतो मित्रांनो. पण चला काही प्रॉब्लेम नाही. आजचा बॅकअप आपण कालच भरून काढलेला आहे थोडा जास्त धंदा करून, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे मित्रांनो. चला तर मग आपण ब्लॉग इथंच एंड करतोय आणि उद्या भेटूया मित्रांनो. आपले जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर मित्रांनो नक्की मी मेहनत करतो त्या मेहनतीला यश द्या. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट आले तर मला नक्की विचारत जावा. मी कमेंट करून मी त्याचा रिप्लाय नक्की देत जाईल मित्रांनो. खरंच सांगतो मित्रांनो अजून एकदा, नव उद्योजकांना तुम्ही कोणाचंही काही किंतु परंतु ऐकू नका. हे जे पोर्टरवर धंदा करतायत ना मित्रांनो, त्यांना हे भाडं नको ते भाडं नको, इकडं जायचं तिकडं जायचं, असंच नाही, इकडं रेट कमी आहे तिकडं रेट कमी आहे, हे बघतायत. मी काय करतोय मित्रांनो, दिवसभर धंदा करतो, संध्याकाळी आपलं किती राहिले
ते बघतोय मित्रांनो. याच्यामुळे आपला धंदा होतोय. दिवसभर बघत नाही कुठलं भाडं आहे काय, आलं ते भाडं उचलतो. भाडं कोणतंही सोडत नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपला धंदा होतोय मित्रांनो. ठीक आहे, चला मी आता काही जास्त बोलणार नाही आहे. बाकीच्यांची मर्जी, ज्यांना जसा धंदा करायचा आहे तसा करतील ते लोक. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, नोकरी करण्यापेक्षा स्वतःची छोटी 3 व्हीलर ॲपे काढा. पण मित्रांनो धंदा करा. धंद्याला खूप मार्केट आहे आणि मुंबईमध्ये तर खूप धंदा आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही